नियादर बंद आहे. आमचं नियादर म्हाताऱ्या माणसाचे नियादर बंद केले आणि लाडक्या बहिणीने पैसे दिले. आमचा पैसा चढप साहेबच आमच्याकडे येणार. निवडून काय आता युवा आमदार चालू आहे, धडपडत आहे. सचिन भोयर युवा आमदार आहे आणि यावेळेस तो यायला पाहिजे. आम्हाला खाले नाही आहे असं वन मजुरी करून खायला लागत आहे. आमचं बंद केले लाडक्या बहिणीने दिलं, आम्ही का करायचं? आम्हाला काही खुशी राहिली पाहिजे. आपला नियादर चालू झाले त्याला आम्ही देऊ. बीजेपी आणि काँग्रेसवर चालू आहे सर. एडवोकेट साहब वामनराव चटप, यहाँ पे तो वामनराव चटप ही आहे. बीजेपीचे लाडक्या बहिणीला एवढ्या बायाला पैसे मिळाले, आज बहिणी म्हणून सगळ्या दिले. सगळ्याला एवढी मदत केली, सगळ्या बहिणीने मिळून त्याला वोट टाकले. आम्हाला काहीतरी नवीन हवंय, त्यामुळं आम्हाला सचिन भाऊ भोयर मनसे सन्माननीय पहिल्यापासून आता पंजाला मत देता पंजा आले पाहिजे. नमस्कार मंडळी, मी श्वेता, स्टे ट्यून चॅनलमधून. विधानसभा निवडणूक नुकतीच तोंडावर आलेली आहे, तर आज आम्ही आलो आहोत गडचांदूर या क्षेत्रामध्ये. गडचांदूरमधल्या लोकांचे मतं जाणून घेण्यासाठी की त्यांना कोण आमदार हवा. तर चला जाणून घेऊया गडचांदूरमधल्या लोकांची मतं की त्यांना कोणाला निवडून द्यायचे आहे. काय मत आहे तुमचं? तुमचं मत मांडा. काही नाही, मत नाही. आता यावेळेस चढप साहेबच आमच्याकडे येणार. चढपचा आनंद, संडास नाही, बाथरूम नाही, महिलांना सुविधा नाही, हे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. रेल्वे स्टेशन पाहायला पाहिजे आम्हाला. हे दोन टर्म, हे दोघंही 15-15 वर्ष झाले, हे काही विकास करू शकत नाही. आता नवीन पिढीला संधी पाहिजे आणि युवा आमदार पाहिजे जे विकास करू. जे विकास, बेरोजगारी काही तर बेरोजगारी आहेच. 4-4 कंपन्या असून एकाला बी रोजगार नाही. कारण मुद्दा असा आहे, 80% ग्रामीण लोक घ्यायला पाहिजे कंपनीमध्ये, तर 1% कंपनीमध्ये एकही युवा नाही ना, एकही हे नाही. ग्रामीण लोकांना रोजगारच नाही. निवडून काय आता युवा आमदार चालू आहे, धडपडत आहे. सचिन भोयर युवा आमदार आहे आणि यावेळेस तो यायला पाहिजे. त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, यायला पाहिजे सचिन भोयर. दादा काय मत आहे तुमचं? कोण येईल यंदा? आमदार तसे कोणत्याच कामाची नाही आहे. सध्या आम्ही एवढे जण आहोत शिकून, माझं सुद्धा M.Com होऊन आहे. मी फुटपाथवर धंदे करून जगत आहे. असं रोजगाराची काही संधी नाही आहे. कोणी निवडून आलं, आज जसे ते खर्च करताय, उद्या पैसे काढायचाच ते विचार करणार. पण असं कोणीच नाही का स्थानिकाला रोजगार निर्माण करून देईल का कोणाचे भलं करून देणार, असं कोणीच नाही. आज पैसे खर्च करताय, उद्या पैसे काढते, एवढाच त्याचा उद्देश आहे, दुसरा काही नाही. काय मत आहे? विकास तर काहीच नाही गडचांदूरचा मॅडम. सायंकाळी पाहाल तुम्ही, एवढं प्रदूषण राहते का समोरचं काही दिसत नाही. स्थानिकाला रोजगार नाही, योगाला काम नाही, काहीच नाही. विकासाच्या नावाखाली सगळे चुत्या बनवायची धंदे चालू. येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे काय मागणी आहे? काही नाही, फक्त बेरोजगार रोजगार निर्माण करून द्या आणि स्थानिकाला कंपन्यात जागा द्यावं, फक्त एवढंच, दुसरं काही. तिहेरी लढत दिसून येत आहे आणि अपक्षाचे पण काही उमेदवार तगडे आहेत, तर काय मत आहे तुमचं, म्हणजे कोणामध्ये टक्कर होईल असं? 3 पक्षामध्येच टक्कर होते, देवराव भोंगडे, वामनराव चटप, सुभाष ढोटे. की कोण निवडून येईल यंदा? कोण निवडून येईल यंदा? काही सांगता येत नाही ना, तिघात आहे बाई, काहीच सांगता येत नाही मला. आपण का सांगणार आहोत? भोंगडे आहे, सुभाष ढोटे आहे, चटप आहे, तिघाला व्यक्त असतं. काय अपेक्षा आहे येणारवाला, म्हणजे जो पण आमदार निवडून येईल त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय मागण्या आहेत? काय मागे म्हणजे गडचांदूरला बसताना नाही आहे, रस्ते नाही आहे बरोबर, ते मागायचं आहे. पण ते मागू टाकून गेलं, पण देत नाही, आता काय करणार? का म्हणता काकू, कोण येईल यावेळेस निवडून, म्हणजे काय वाटते कोण जिंकून येणार आमदार म्हणून? आता आम्हाला त्याच्यात कॉर्पोरेट माहीत नाही, कोणाला मत सांगू शकत नाही. वेळेवर जे होईल ते. आणि काय मागण्या आहे, जो पण आमदार निवडून येईल त्यांच्याकडून काय मागण्या आहे? नियादर चालू आहे, 7-7 महिने झाले नियादर बंद आहे. आमचं नियादर म्हाताऱ्या माणसाचे नियादर बंद केले आणि लाडक्या बहिणीने पैसे दिले. आमचा पैसा द्यायला गेला, फायदा का? म्हातारी जे माणसं कष्ट करून जगत आहे, काही आम्हाला पोसायला नाही आहे. आम्ही विधवा बाई आहोत, आम्हाला खाले नाही आहे असं वन मजुरी करून खायला लागत आहे. आमचं बंद केले लाडक्या बहिणीने दिलं, आम्ही का करायचं? आम्हाला काही खुशी राहिली पाहिजे. आपला नियादर चालू झाले त्याला आम्ही देऊ. जो पण आमदार निवडून येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? ते काहीतरी आता खूप असं आपण वर मजुरी करतात, त्याला काहीतरी मदत द्यावं, आमचं नियादर चालू करून द्यावं, त्याच्यात काहीतरी वाढ द्यावं वाटतं. वाटते म्हणजे कोण येण्याची संभावना आहे? आम्ही पहिल्यापासून आता पंजाला मत देता पंजा आले पाहिजे. का म्हणता दादा, काय वाटते यावेळेस कोण निवडून येईल? आता तेवढं तर बीजेपी आणि काँग्रेसवर चालू आहे सर.
क्या बोलते भैया, इस बार कौन चुन के आएगा? कोई नहीं, एडवोकेट साहब वामन राव चटप, यहाँ पे तो वामन राव चटप ही आएंगे। बहन योजना के बारे में क्या कहना है आपका? देखिए, लाड़की बहन योजना इस तरीके की है कि आपको 1500 तो दिया जा रहा है, और जो पीछे से 2000 ले रहे हैं वो आपको दिख नहीं रहा है। तो आपको चाहिए कि देखिए, आप सिर्फ लीजिए मत, जो आप दे रहे हैं उस पर भी ध्यान दीजिए कि आपके अदर सोर्स से किस तरीके से पैसा जा रहा है, तो आप उस पर भी ध्यान देंगे। हमारे जो भी आने वाला एमएलए चुन के आएगा तो उनके तरफ से क्या एक्सपेक्टेशन है आपकी? देखिए, एक्सपेक्टेशन तो हर एक पॉलिटिशियन से इतनी ही होती है कि यूथ को रोज़गार मिले, उनका जो क्षेत्र है वहाँ पे कुछ तरक्की हो, और ख़ास करके जो अभी हाईलाइटेड मुद्दे हैं जैसे गर्ल्स की सेफ्टी हो गई, वुमेंस की सेफ्टी हो गई, ये हमारे विधानसभा में खास करके गर्ल्स की सेफ्टी पे थोड़ा सा ध्यान दिया जाए। बस इतनी उन लोगों से उम्मीद है, ज़्यादा कुछ नहीं। का म्हणता काकू, काय वाटते कोण निवडून येईल यंदा? बीजेपीचे हो. आणि बीजेपीच का बरं? काहून का लाडक्या बहिणीला एवढ्या बायाला पैसे मिळाले, आज बहिण्या म्हणून सगळ्याला दिले. सगळ्याला एवढी मदत केली, सगळ्या बहिण्याने मिळून त्यालाच वोट टाकतील त्याची. आणि म्हणजे जो पण कोणी आमदार निवडून येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला, काय मागण्या आहेत? आम्हाला एवढी आता बहिण्या म्हणून पैसे पगार दिले 1,500, आणखी देईल, आणखी हे करल. आतावरी जे आले कायच केले नाहीत, पण हे आता एवढे येऊन 1,500 रुपये महिना दिले बायला. हे झालं, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता का तुम्ही? भरला होता पण मला नाही आले, पण बाकीच्या बायाला आले. बाकीच्या बाया खुश आहेत बिचाऱ्या, बाकीच्या बायाला आले. हो, मला नाही आले तरी पण मी खुश आहो, कारण का एवढ्या बायाला बिचाराला 1,500 रुपये महिना आला. कोण निवडून येईल तुम्हाला यावेळेस? आता कोण निवडून येते का मग आता तेवढं लक्षात नाही, पण आता काँग्रेसचा पक्का पक्ष आहे. काँग्रेस निवडून येते म्हणून आमचं आश्वासन आहे, त्यांच्यावर आमचा भरोसा आहे. ते चांगलं करावं, यावं चांगलं करावं ना, आपल्याला असा आनंद आहे. आणि आता म्हणजे जसं आपल्याकडे तगडे उमेदवार आहेत 2-3, तर तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल? आता निवडून कोण येते, पण आता तगडा उमेदवार आमचा काँग्रेस पक्षाचा. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस निवडून यावं, आम्हाला तगड्या उमेदवार दिसते तोच काँग्रेस. बाकी विकासाबद्दलचं काय मत आहे तुमचं? तर विकास चांगला करत आहे ना, काँग्रेसवाले बी चांगलेच करून राहिले. चांगलंच व्हावं, त्यांनाच निवडून यावं, त्यांनाच करावं. लाडक्या बहिणीबद्दलचं काय मत आहे? आता लाडक्याबद्दलचं आहे, बरोबर आहे. लाडक्याबद्दलचं देत आहे सरकार देत आहे, पण घेत आहे काढत आहे. आमच्याकडून देणं चालू केलं, आमच्याकडून घेणंही चालू केलं. सगळ्याचं पूर्ण उमेदवार करून चांगले आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून चोपडे केले आणि आम्हाला बरबाद करणं चालू केले. एवढं आमचं धन्यवाद आहे. धन्यवाद. कोण येणार यावर्षी निवडून? यावर्षी तर माहोल सर्वांचाच आहे, पण आम्हाला काहीतरी नवीन हवं आहे. त्यामुळं आम्हाला सचिन भाऊ भोयर मनसे आणि सन्माननीय राजसाहेबांना एकदा चान्स द्यावा अशी आमची इच्छा आहे. आज गडचांदूर नगर परिषद असताना सुद्धा लोकांना बसस्टॉप नाही आहे आणि काही कामं होत आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं काहीतरी कुठंतरी नवीन काहीतरी घडावं असा सचिन भाऊ निवडून यावं अशी आमची इच्छा आहे. आणि जो कोणी निवडून आला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांनी चांगले कामं करावं. सर्वसाधारण घरातून आहे सचिन भाऊ, ते कामं करतील हे 100% गॅरंटी आहे आम्हाला. त्यामुळे सचिन भाऊला यावेळेस जनतेने प्रतिसाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि लाडक्या बहिणीबद्दलचं काय मत आहे? लाडक्या बहिणीचं काय झालं ना, 2-3 महिने लाडक्या बहिणीचे दिले, 2-3 महिन्यानं बंद झालं. आता देतील म्हणूनही गॅरंटी नाही लाडक्या बहिणीचं. लाडक्या बहिणीचं काय त्याने दिले, पण तिकून काढायचे आहे तिथून काढले पण आम्हाला नाही का. जेव्हा 66 रुपये लिटर पेट्रोल होता, आज 104 रुपये लिटर झालाय. काय बदलाव झालाय? सोयाबीनला 6,000 रुपये भाव देतो म्हणले होते 2014 साली, काय दिलंय? 4,000 रुपये. काय बदलाव केलाय या लाडक्या बहिणीने? कोण येईल यावेळेस निवडून? सुभाष भाऊ डोटे. सुभाष भाऊच का? कारण की त्यानं कामं चांगली केली. इकडं डॅम बनवलं, गार्डन बनवलं, असं काय अजून काही करणार आल्यावरती यासाठी. आणि रोजगार बद्दलचं काय मत आहे? रोजगार बद्दल होणार ना, काही ना काहीतरी बदलाव होणार, ते आल्यावर करणार काही ना काहीतरी ते. आणि जो म्हणजे आता आमदार कोणी पण निवडून येईल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा काय आहे? पुल्या नाही झाला पाहिजे आमच्या धंदेवाल्यासाठी, ते असं अपेक्षा आहे.